आजच्या बुलेटिनची सुरुवात करूया प्रचाराच्या शेवटच्या दिवसाच्या बातमीनं। आज महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार करण्याची वेळ संपली आहे। 5व्या टप्प्यात महाराष्ट्रात उरलेल्या 13 जागांवर मतदान होत आहे। सोमवारी मुंबईतल्या 6, ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी आणि धुळे या मतदारसंघांमध्ये मतदार राजा आपला हक्क बजावणार आहे। आज सकाळपासून उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह सगळ्या पक्षांच्या स्टार प्रचारकांनी आपापल्या उमेदवारांसाठी जोरदार प्रचार केला। उद्धव ठाकरेंनी सकाळी मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत पत्रकार परिषदही घेतली, तर एकनाथ शिंदेंनी ठाण्यामध्ये सभा घेतल्या। दुपारी अंधेरीमध्ये उद्धव ठाकरेंचा रोड शो झाला। संध्याकाळी 5च्या सुमारास दादरमध्ये सभा झाली, तर 5:30 वाजता उद्धव ठाकरेंनी मुंबादेवीचं दर्शन घेतलं। तिकडे एकनाथ शिंदेंनी संध्याकाळी माँसाहेब आणि बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी आदरांजली अर्पण केली। वीस मे रोजी मतदान होतं आहे 5व्या टप्प्यासाठी। राज्यातलं 5व्या टप्प्याचं मतदान होणार आहे 20 मे रोजी आणि आज प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या आहेत। काही वेळापूर्वीच एकूणच सध्या राज्यातलं वातावरण कसं आहे मतदानापूर्वी जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आणि देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून मुंबईतलं वातावरण कसं आहे जाणून घेणार आहोत, तर नाशिक, दिंडोरी आणि धुळे या लोकसभा मतदारसंघांमध्ये सध्या काय घडतं आहे जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडून। याआधी आपण सर्वात आधी जाऊया देवेंद्र यांच्याकडे। देवेंद्र, मुंबईत काल 2 हाय व्होल्टेज सभा तर झाल्याशिवाय आज सुद्धा प्रत्येक स्टार प्रचारकानं मतदारसंघ पिंजून काढलेले आहेत। काय सध्या वातावरण आहे मुंबईत? Thank you so much for being part of त्यामध्ये मुंबई आणि आसपासच्या ज्या महत्त्वाचे लोकसभा मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी निवडणूक पार पडणार आहे। सोमवारी हे मतदान पार पडतं आहे आणि त्या दृष्टीने आजचा दिवस जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा होता, वेगवान होता। अनेक जे स्टार प्रचारक आहेत किंवा महत्त्वाचे नेते असतील, महाविकास आघाडी असेल किंवा महायुतीचे असतील, त्यांनी मुंबईमध्ये प्रचार सभा घेतलेल्या आहेत, उमेदवारांचा प्रचार केलेला आहे, मतदारसंघांमध्ये गाठीभेटी दिलेल्या आहेत। उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, एकनाथ शिंदे असतील, योगी आदित्यनाथ असतील, अशा दिग्गजांच्या सभा ज्या आहेत त्या प्रचार फेरी ज्या आहेत त्या मुंबईमध्ये पार पडलेल्या आहे। स्वाभाविक आहे प्रचाराची सांगता झाली असली तरी आता छुप्या पद्धतीने प्रचार जो आहे तो आजपासून सुरू होणार आहे। उमेदवारांची धाकधूक जी आहे ती वाढलेलीच आपल्याला पाहायला मिळणार आहे। उन्हाचा कडाका असेल किंवा तापलेलं ऊन असेल, यामध्ये गेल्या काही दिवसापासून हा सगळा प्रचार सुरू होता। आता प्रचार जो आहे तो थंडावला असला तरी आता कशा पद्धतीने छुप्या पद्धतीने मतदारांपर्यंत पोहोचता येईल हा सगळ्यांचा प्रयत्न असणार आहे। मुंबईतील सगळ्या जागांवर जे आहे ते सगळ्याच राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे, नव्हे तर संबंध देशाचं लक्ष आहे। त्यामुळे आजचा दिवस जो आहे तो वेगवान होता, गतिमान होता आणि आज अनेक जे दिग्गज नेते आहेत त्यांनी मुंबईतले जे मतदार आहेत त्यांना साथ घालण्याचा, त्यांना हाक देण्याचा प्रयत्न जो आहे तो विविध माध्यमातून केलेला आहे। नक्की देवेंद्र, खरं म्हणजे आज प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या आहेत, मात्र काल या 2 हाय व्होल्टेज ड्रामा झाल्यानंतर एक हाय व्होल्टेज नाट्य सुद्धा घडलं। विशेषतः मिरकोटेच्या यांच्या कार्यालयाची तोडफोड झाली आणि त्यानंतर आज प्रचाराचा हा शेवटचा दिवस आहे। काय तिथलं वातावरण काय आहे सध्या? नक्कीच कालच्या 2 महत्त्वाच्या सभा पार पडल्यानंतर रात्री उशिरा जो आहे ते ईशान्य मुंबईमध्ये मिहिरकोटेच्या असतील किंवा शिवसेनेक असतील, उद्धव ठाकरे गटाचे यांचे कार्यकर्ते जे आहेत ते आमने सामने आले होते। पैसे वाटपावरून हा सगळा मुद्दा आणि हा सगळा राडा झाला होता। सुरुवातीला अशा पद्धतीची माहिती समोर येत होती की मिहिरकोटेच्या यांच्या ऑफिसची जी आहे ती तोडफोड झाली होती, मात्र ऑफिसची तोडफोड झाली नव्हती। ते त्या ठिकाणी वादविवाद झाला होता आणि त्या ठिकाणी एक राजकीय वातावरण जे आहे ते तापलेलं पाहायला मिळत होतं। या मतदारसंघात देखील आज देखील या सगळ्याचे पडसाद जे आहेत ते पाहायला मिळत होते। या सगळ्या परिसरामध्ये आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील येऊन मनसे कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतलेल्या आहे आणि महायुतीचा उमेदवार जो आहे त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये जिंका, मतदारांपर्यंत पोहोचा, घरोघरी पोहोचा आणि महायुतीचे जे उमेदवार असतील त्यांच्या विजयासाठी प्रयत्न करा, अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत त्या मनसे कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत। त्यामुळे एक हाय व्होल्टेज जो मतदारसंघ आहे किंवा काटेकी टक्कर असणारा मतदारसंघ जो आहे तो म्हणून ईशान्य मुंबईकडे आता बघितलं जात आहे।
नक्कीच देवेंद्र, असेच संपर्कात राहा. ठाणे, भिवंडी आणि कल्याणमधली काय स्थिती आहे, काय सध्या तिथे वातावरण आहे, जाणून घेऊया. आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आता आपल्याबरोबर आहेत. सागर, ठाणे, कल्याण या शिवसेना शिंदे गटाच्या दृष्टीनं फार महत्त्वाच्या जागा आहेत. बरीच घासाघीस झाली होती या जागा वाटपादरम्यान, विशेषतः ठाण्याबद्दल. आणि भिवंडीमध्ये अर्थातच भाजपचे कपिल पाटील आहेत. आज प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या आहेत. कालपर्यंत ठाणे, कल्याण, भिवंडी यासाठी जोरदार प्रचार सभा झालेल्या आहेत. काय तिथलं वातावरण आहे? हेमाली, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची जागा आहे ती म्हणजे ठाणे लोकसभा आणि दुसरी कल्याण लोकसभा. या दोन्ही मतदारसंघावर वर्चस्व यापूर्वी शिवसेनेचं होतं. त्यानंतरनं एकनाथ शिंदेंच्या बंडानंतरनं आता शिंदेंना तिथली यंत्रणा आणि तिथले पदाधिकारी कार्यकर्ते आपल्याच बाजूने आहेत. आजही ठाण्यावर वर्चस्व एकनाथ शिंदेंचंच आहे हे सिद्ध करण्याची आता परिस्थिती आहे. यामुळे कुठे ना कुठेतरी ठाण्यामध्ये स्वतःच्या बालेकिल्ल्यामध्ये स्वतःच्या व्यक्तीला म्हणजे नरेश म्हस्के यांना शेवटपर्यंत तिकीट जाहीर केलं जात नव्हतं. अखेरच्या क्षणी नरेश म्हस्के यांना तिकीट दिलं गेलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आग्रहाखातीर दिलं गेलं. यानंतरनं भाजपाचे रुसवे फुगवे जे आहेत ते कमी करण्याचा प्रयत्न केला गेला आणि प्रचार केला. आजचाही शेवटचा दिवस जर पाहिला तर राज्याचे मुख्यमंत्री यांनी या भागामध्ये रोड शो केलेला आहे, सभा घेतलेली आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री यांची देखील प्रतिष्ठा पणाला आहे, कारण की भाजपामधील रुसवे फुगवे दूर करत त्यांनी देखील आज त्या भागामध्ये सभा घेतलेली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासाठी प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. दुसऱ्या बाजूला कट्टर शिवसैनिक राजन विचारे हे इथे प्रतिस्पर्धी ठाण्यात आहेत. ते देखील दावा करतायत ठाणे हे जुनं बाळासाहेबांचंच आहे आणि बाळासाहेबांचे विचार आमच्याबरोबर आहेत, त्यामुळे आम्ही इथला दावा आमचा सिद्ध करू. यामुळे कुठे ना कुठेतरी ठाण्याबाबतची जी ठाणेचा मक्तेदारी कुणाची पुढची हे सिद्ध करण्याचा प्रयत्न या दोन्ही माध्यमातून दोन्ही प्रमुख नेत्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. राहतो मुद्दा भिवंडीचा. भिवंडीसाठी कपिल पाटील यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक आहे. केंद्रीय मंत्रिपद त्यांना मिळालेलं आहे. दुसरीकडे आता मुद्दा उपस्थित राहतो तिरंगी निवडणूक भिवंडीमध्ये होत आहे. एका बाजूला मुस्लिम बहुल भाग आहे, त्यामुळे भाजपासाठी फार मोठं एक चॅलेंज आहे. स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी शेवटची सभा खास भिवंडीसाठी कपिल पाटील यांच्यासाठी घेतलेली आहे. त्यामुळे आपणास अंदाज येत असेल की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासाठी ठाणे, कल्याण, भिवंडी ही महत्त्वाची जागा राहते. कल्याणची जागा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मानावी लागेल ती म्हणजे मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र या भागामध्ये आहेत खासदार, त्यांना हॅट्रिक करायची आहे. दुसरीकडे त्यांच्यासमोर प्रतिस्पर्धी दरेकर जे आहेत त्या नवख्या आहेत. त्यामुळे प्रश्न उपस्थित राहतो तो फक्त ठाण्याचे जे शिंदेंचे जे नेते आसपासचे नेते बोलत आहेत ते म्हणजे कल्याण आम्ही विजयी होणार आहे, आमचा मुद्दा आहे फक्त लीड किती मिळतो याचा. इतका आत्मविश्वास या लोकांना इथे आहे. आता फक्त दिसतो तो पालघरमध्ये परत एकदा भाजपाची प्रतिष्ठा पणाला आहे, कारण की इथे देखील तिरंगी निवडणूक होत आहे. कुठे ना कुठेतरी महायुतीमध्ये सुद्धा जागा वाटपाचा एक क्लिष्ट मुद्दा होत होता, तरी देखील आता इथे भाजपाने स्वतः उमेदवारी घेतली आहे. योगी आदित्यनाथ सारखे नेते, पंतप्रधानांच्या सारखे नेत्यांच्या सभा या चारही मतदारसंघांमध्ये झालेल्या आहेत. त्यामुळे अतिशय चुरशीशी असणाऱ्या या मतदारसंघामध्ये निवडणुका होत आहेत. पण वर्चस्व कुणाचं हे आता 20 तारखेला मतदार ठरवणार आहेत. तुर्तास तरी महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो अशा प्रमुख नेत्यांनी इथे सभा घेत प्रचारामध्ये रंगत आणलेली आहे. मतदारांचे काही प्रश्न मुद्दे मांडलेले आहेत, काही जणांनी भावनिक साथ दिलेली आहे, काही जणांनी विकासाच्या मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे. नक्कीच सागर, असेच संपर्कात राहा. यानंतर आपण पाहणार आहोत नाशिक, दिंडोरी आणि धुळे लोकसभा मतदारसंघामधली स्थिती काय आहे. तिथेही प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या आहेत. प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी तिथे उपस्थित आहेत. प्रांजल, काय सांगाल? धुळे, दिंडोरी आणि नाशिक, विशेषतः नाशिकमध्ये कांदा उत्पादकांचा प्रश्न महत्त्वाचा आहे. म्हणजे अगदी मोदींनी जेव्हा सभा घेतली तेव्हा सुद्धा कांदा उत्पादकांचं आंदोलन झालं होतं. त्यामुळे आज प्रचार जेव्हा थंडावतो आहे तेव्हा तिथलं वातावरण काय आहे? हेमाली, आपण जर बघितलं तर या तिन्ही जागा म्हणजे नाशिक, दिंडोरी किंवा धुळे या तिन्ही जागांवरती विद्यमान खासदार हे भाजपचे म्हणजेच महायुतीचे होते.
आणि या तिन्ही उमेदवारांसाठी खरं तर म्हणजे या तिन्ही जागांसाठी आता महायुतीसाठी ही निवडणूक जी आहे ती सोपी नव्हती. आपण जर बघितलं तर म्हणजे सुरुवात नाशिकपासून करूयात. नाशिकचं जर आपण बघितलं तर नाशिकमध्ये सलग 2 वेळा खासदार राहिलेले हेमंत गोडसे यांना पुन्हा एकदा उमेदवारी ही देण्यात आलेली आहे. त्यामुळे ते विजयाची हॅट्रिक करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. मात्र आपण नाशिकमधील हे सर्व नाराजी नाट्य हे बघितलं होतं, कारण नाशिकच्या जागेवरती महायुतीचा मोठा किडा जो आहे तो बघायला मिळत होता. नाशिकच्या जागेवर उमेदवारच हा मिळत नव्हता. म्हणजे पुन्हा एकदा हेमंत गोडसेंना मिळेल असं वाटत असतानाच कुठेतरी राष्ट्रवादीच्या छगन भुजबळांनी अगदी जागा वाटपाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये यात उडी ही घेतली होती आणि त्यानंतर उमेदवारी मिळत नाही आहेत, माझी दिल्लीपर्यंत देखील चर्चाही झाली होती असं म्हणत त्यांनी माघार ही घेतली होती. आणि त्यानंतर जवळपास 5 ते 6 दिवसांनी हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांना प्रचाराला अगदी कमी वेळ हा मिळाला आहे. यासोबतच महायुतीतील अनेक नेते यामुळे नाराज आहेत. ते हेमंत गोडसेंची मदत ही करत नाही, महायुतीचं काम हे करत नाहीत असे आरोप देखील बघायला मिळाले. त्यामुळे एकंदरीतच हेमंत गोडसेंसाठी निवडणूक जी आहे ती सोपी राहिलेली नाही आहेत. यासोबतच समोर आपण जर बघितलं तर त्यांना राजाभाऊ वाजे जे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत त्यांचं मोठं आव्हान आहे. यासोबतच अपक्ष उमेदवार आहेत शांतिगिरी महाराज यांचा देखील मोठा भक्त परिवार आहेत. यासोबतच भाजप त्यांना छुपा पाठिंबा देते का अशा देखील चर्चा गेल्या 2 दिवसांपासून रंगलेल्या आहेत. त्यामुळे एकंदरीतच बघितलं तर हेमंत गोडसेंसाठी ही निवडणूक जी आहे ती सोपी नाही आहेत. दुसरं आपण दिंडोरी लोकसभेचा आढावा घेऊयात. दिंडोरीमध्ये जर बघितलं तर विद्यमान खासदार यासोबतच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री राहिलेल्या भारती पवार यांना सलग दुसऱ्यांदा भाजपने तिकीट हे दिलेलं आहे. मात्र कांदा प्रश्न जो आहे तो त्यांना मोठा अडचणीचा ठरलेला आहे. कांदा प्रश्नावरून भारती पवारांना खरं तर अगदी प्रचार रॅली देखील करताना, प्रचार दौरे देखील करताना त्यांना हा विषय जो आहे तो अडचणीचा ठरत होता. शेतकऱ्यांच्या रोषाला त्यांना सामोरे जावं लागत होतं. आणि याच मुद्द्यावरून देखील आपण बघितलं तर इथे शरद पवारांची देखील सभाही झालेली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील या मतदारसंघामध्ये सभाही घेतलेली आहेत. कांदा प्रश्नावरून शरद पवार असतील किंवा इतर जे महाविकास आघाडीचे नेते आहेत त्यांनी यांना धारेवरती हे धरलेलं होतं. त्यामुळे एकंदरीतच कुठेतरी भारती पवार ह्या जरी केंद्रीय राज्यमंत्री राहिल्या असल्या तरी मात्र त्यांना ही निवडणूक जी आहे ती तेवढी सोपी नाही आहेत. भास्कर भगरेंचं त्यांना आव्हान आहेत. यासोबतच धुळ्याची जर आपण बघितली तर धुळ्यामध्ये हे 2 डॉक्टर जे आहेत ते खरं तर आमने सामने आहेत. दोघंही मंत्री हे राहिलेले आहेत, सुभाष भामरे आणि शोभा बच्चाव. सुभाष भामरे हे भाजपचे उमेदवार आहेत. त्यांना देखील आता पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहेत. मात्र आपण जर बघितलं तर भाजपमध्ये सुरुवातीला नाराजी नाट्य बघायला मिळत होतं. भाजपमधील एक गट जो आहे तो सुभाष भामरेंना विरोध हा करत होता. तसेच आपण धुळ्याचं जर बघितलं तर धुळे मतदारसंघामध्ये मुस्लिम मतदारांची संख्या जी आहे ती अधिक आहेत. तसेच भाजपकडून म्हणजे आपण जर बघितलं तर कुठेतरी हिंदुत्वाचा नारा हा दिला जातो होता. तसेच आपण जर गेल्या वेळचे काही जर भाषणं बघितले तर कुठेतरी आता मुस्लिम मतं ही भाजपला मिळणार का असा प्रश्न जो आहे तो आता उपस्थित होत होता. यासोबतच त्यांच्यासमोर जे आव्हान आहे ते म्हणजे काँग्रेसच्या शोभा बच्चाव यांचं. तर शोभा बच्चाव यांना देखील काँग्रेसच्या नाराजीचा सूर हा पसरला. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची नाराजी आहे ती त्यांना भेडसावत होती. कारण शोभा बच्चाव हे आपण जर बघितलं तर त्या नाशिकमध्ये रहिवासी आहेत. त्यामुळे बाहेरच्या कुठेतरी उमेदवाराला धुळ्यामध्ये उमेदवारी ही दिली. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्त्याचे नाराज बघायला मिळत होते. तुषार शेळके जे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहिलेले आहेत त्यांनी देखील आपला राजीनामा जो आहे तो दिलेला होता. त्यामुळे एकंदरीतच आपण जर बघितलं तर या तिन्ही मतदारसंघामध्ये आता भाजपसाठी ही जागा आपल्याकडेच ठेवणं हे एवढं सोपं नाही आहे. त्यामुळे कुठेतरी आता या सर्वच पक्षांची खरं तर प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागलेली आहेत. आता आज प्रचाराच्या तोफा या थंडावलेल्या आहेत. हे शेवटचे 2 दिवस जे आहेत ते खरं तर अतिशय महत्त्वाचे आहेत. प्रत्येकजण मतदाराला आपल्यापर्यंत ओढवण्यासाठी आता कशा परीने प्रयत्न करतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहेत. मात्र आता मतदार जे आहेत ते कोणाच्या पारड्यात मत टाकतात, कोणाच्या पारड्यात आपलं मत देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 20 तारखेला आता मतदान हे होत आहेत. या तिन्ही जागांमध्ये आता नक्की काय होणार याकडे सर्व तर लक्ष लागलं. खरं आहे, या सगळ्या मतदारसंघांमध्ये नेत्यांनी कार्यकर्त्यांनी परीक्षेचा अभ्यास तर केलेला आहे आणि आता फायनल परीक्षा त्यांची 20 तारखेला आहे. राज्यातला मतदानाचा शेवटचा टप्पा 20 मे रोजी होतोय आणि त्यामुळे आता मतदार राजा नेमका कुणाला कौल देतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हा तिघांचे खूप खूप धन्यवाद ही सगळी सविस्तर माहिती दिल्याबद्दल.